पकड़ के पूछताछ किया तो उसके पास से करीब 1 लाख के नकली नोट थे, ऐसा बरामद हुआ। इमीडिएटली हमने एफआईआर रजिस्टर किया और उससे पूछताछ करने में उसको पालघर भोईसर के एक व्यक्ति से ये नोट मिले हैं, ऐसा खुलासा हुआ। तो टीम हमारी पालघर गई, दूसरे आदमी को भी हमको ताबे में लेने में सक्सेस मिला। उसके जब सर्चिंग किया तो 18 लाख के और बनावटी नोट उससे प्राप्त हुए। दर्शकों, स्वागत है आपका खबर फेस टू फेस में। आप देख रहे हैं खबर फेस टू फेस यूट्यूब चैनल और मैं हूं ज़ीशान आज़मी। आइए देखते हैं आज की ताज़ा खबरें। 19 लाख के नकली नोट छापने और वितरित करने के आरोप में मालवानी पुलिस ने 2 आरोपियों को किया गिरफ्तार। पहले आरोपी का नाम है फहील इरफान शेख, उम्र 21 वर्ष, ओसीसी मालवानी मलाड मुंबई। दूसरे आरोपी का नाम महबूब नबी साब शेख, उम्र 23 वर्ष, MHB कॉलोनी गेट नंबर 8 मालवानी मलाड मुंबई। दिनांक 23 जनवरी को API शिवशंकर भोसले और API नीलेश सालुके की पुलिस टीम के साथ थाना सीमा में पेट्रोलिंग करते हुए मुखबिर के माध्यम से प्राप्त जानकारी के अनुसार उक्त गिरफ्तार आरोपी बांटने आया था। जाल बिछाकर दोनों आरोपियों को गिरफ्तार किया गया। कल हमारे ATC स्टाफ मालवनी में पेट्रोलिंग जब कर रहा था तो उनको एक आदमी संशयी दिखा। उसको पकड़ के पूछताछ किया तो उसके पास से करीब 1 लाख के नकली नोट थे, ऐसा बरामद हुआ। इमीडिएटली हमने एफआईआर रजिस्टर किया और उससे पूछताछ करने में उसको पालघर भोईसर के एक व्यक्ति से ये नोट मिले हैं, ऐसा खुलासा हुआ। तो टीम हमारी पालघर गई, दूसरे आदमी को भी हमको ताबे में लेने में सक्सेस मिला। उसके जब सर्चिंग किया तो 18 लाख के और बनावटी नोट उससे प्राप्त हुए हैं। कुल 19 लाख के 2 आरोपी फ़हीम शेख और पालघर का महबूब शेख, इन दोनों से प्राप्त किया है पुलिस ने। और इसमें एफआईआर रजिस्टर करके आगे की पूरी कार्रवाई हम निश्चित कर रहे हैं। आरोपियों का बैकग्राउंड क्या है? क्या इससे पहले इन लोगों पर ऐसे कोई वारदात? अभी तक जो पालघर का आरोपी महबूब शेख, उसके ऊपर 420 का एक केस अभी तक रजिस्टर है, समझ में आया है पालघर में, और वो नकली नोट से रिलेटेड नहीं है, अदर चीटिंग से रिलेटेड है। सर, ये आरोपी ये नकली नोट कहाँ से लाते थे, या घर पे प्रिंटिंग करते थे, या कहीं और से सप्लाई करते थे, इस तरह कुछ वारदात? इसके ऊपर अभी हमारा सब इन्वेस्टिगेशन चल रहा है। ऑलरेडी हमारा केस हुआ था मालवनी के फ़हीम शेख आरोपी के ऊपर। एक दिन के अंदर हम एक लिंक तक पहुंचने में सक्सेस मिला है पुलिस को। आगे जो भी है, उसका जो भी रूट है जहां से आया है, मूल तक पहुंचने का हमारा प्रयास है इन्वेस्टिगेशन में। काल आमची पोलीस गस्त करताना मालवणी पोलिसाला एक संशयित व्यक्ती नकली नोटा चालवतो असा दिसला, संशय वाटला। त्याच्याकडे चौकशी केली तर त्याच्याकडून जवळपास 1 लाख रुपयाचे नकली नोटा त्याच्याकडे सापडले। त्याला लगेच पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून चौकशी केल्यानंतर ते नोट पालघरचा एक व्यक्तीकडून त्याला भेटलेले आहे असा समजला। लगेच आमची टीम तिकडे गेली पंचासोबत आणि त्याला ताब्यात घेतला। आणि ज्यावेळी पालघर भोईसरचा व्यक्तीची घडजडती घेतली, 18 लाखाचे बनावटी नोट अजून त्याच्यामध्ये आम्हाला सापडले। त्यामध्ये 2000, 500, 100 सगळी करन्सी नोट्स होते। असे 2 आरोपीला काल मालवणी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, रितसर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढची कारवाई आता आम्ही करत आहोत। सर, यांनी या आरोपींनी याआधी कुठे कुठे असे पैसे गुंतवलेले आहेत आणि कोणाकोणाला ही नोट दिलेली आहे आणि कोणाकोणाला करार दिलेला? ते अजून तपासाचा भाग आहे, पण जो आम्ही आरोपी पकडला पहिला फ़हीम शेख, जो मालवणीमध्ये पकडला, त्यांनी त्या पालघरच्या व्यक्ती महबूब शेखनी नोट दिली होती। आणि पण तो अजून कुठून आणतो किंवा स्वतः करतो प्रिंट ती सगळी चौकशी आम्ही आता आजच त्याला पोलीस कस्टडी आम्ही घेतली आहे। विल इन्व्हेस्टिगेट, आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन करणार। तर यामध्ये काय मालमत्ता म्हणजे प्रिंटिंग मशीन किंवा असं नाही, आता त्याच्यामध्ये नकली नोट आम्ही जप्त केले आहे। अजून याच्यामध्ये आरोपी वाढू शकते,
जर आरोपी वाढले तर आम्ही त्याच्या खोलापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रिंट होते का किंवा अजून काही सप्लाय रूट आहे का, ते सगळं आम्ही तपास करत आहोत. तर या आधी पण एक आठवड्यापूर्वी मालवणी पोलिसांनी सुद्धा ही कारवाई केली होती. पुन्हा एकदा आलेलं काही यांच्या दोघांचं काही जवळपास 7-8 दिवस अगोदरच मालवणी पोलिसांनी तसाच एक कारवाई केली होती. त्यामध्ये पण आरोपीचा जो आहे लिंक पालघर जिल्ह्यापर्यंत गेला होता. पालघरवरूनच इकडे येऊन तो नोट विकण्याचा प्रयास करत होता आणि त्यामध्ये आम्हाला त्याचं प्रिंटिंग साहित्य पण सगळा ऑलरेडी आम्ही जप्त केलेला आहे. त्या दोघांची काही लिंक आहे की नाही ते आम्ही आता शोधत आहोत. पण हा एक अँगल असा आहे ज्याच्यावर आमचा पूर्णपणे लक्ष आहे. पूर्णपणे आम्ही याच्यावर पूर्ण कारवाई करणार आहोत. तर नागरिकांना कसं काय तुम्ही आव्हान द्याल? नागरिकांनी बेसिक लक्ष दिलं पाहिजे. कोणी नोट देतो तर घाईमध्ये स्वीकार न करता बेसिक जो आपले सिक्युरिटी फीचर्स असतात, पट्टी, वॉटरमार्क वगैरे, ते खात्री करूनच नोट स्वीकार केला पाहिजे. खासकर 500 आणि 2000चे ज्यावेळी मोठे नोट तुम्ही स्वीकार करतात, कारण एवढा फाईन होत नाही. नकली आहे तर जर लक्ष दिला तर व्यक्तीला दिसते की ती नकली आहे.